धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षपदावरून सुरू असलेल्या शिवसेना आणि भाजपतल्या वादावर तोडगा निघण्याची आता चिन्ह दिसतात। अध्यक्षपद अडीच वर्ष वाटून घेण्याची ऑफर शिवसेनेनं भाजपला दिली आहे आणि या प्रस्तावावर सध्या वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू आहे। अंतिम निर्णय हा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री घेतील अशी माहिती धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलेली आहे। तर माजी मंत्री तानाजी सावंत यांनी अध्यक्षपदावरून भाजपला विरोध दर्शवल्यानंतर महायुतीमध्ये तणाव निर्माण झालेला होता। भाजपला रोखण्यासाठी दोन्ही शिवसेना एकत्र येण्याच्या हालचालींना सुद्धा वेग आला होता। मात्र आता हा वाद निवळण्याच्या दिशेनं हालचाली सुरू झालेल्या आहेत। शिवसेनेची अडीच वर्षांची ऑफर भाजप स्वीकारणार का? भाजपकडून काही नवीन प्रस्ताव येणार का? याकडे तर राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलेलं आहे। आणि धाराशिवमधून या संदर्भात आणखी माहिती आपण जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर पतंगे आपल्याबरोबर थेट जोडले गेलेत। ज्ञानेश्वर, धाराशिवमध्ये भाजप आणि शिवसेनेमधला हा वाद आपण गेल्या काही दिवसांपासून पाहतोय। तोडगा आज तरी दृष्टिक्षेपात आहे का? काय नेमकी यावर आणखी सविस्तर माहिती? धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्ष पदावरून निर्माण झालेला वाद आता निवळण्याची चिन्ह तयार झालेली आहेत। जवळपास निवडणुकीच्या सुरुवातीपासून म्हणजे अर्ज भरण्याच्या दिवसापासून हा वाद होता, कारण भाजपाचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील या तेर गटातून निवडणुकीच्या रिंगणात होत्या आणि त्या जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असा प्रचार कुठेतरी भाजपाने केला होता आणि त्याला शिवसेनेने सुरुवातीपासून खरं तर विरोध केला होता आणि त्यानंतर त्यांच्या वाटाघाटी झाल्या आणि महायुती म्हणून जिल्ह्यात जवळपास बऱ्याच ठिकाणी शिवसेना आणि भाजप एकत्रित लढली आणि निकाल लागला की निकाल तसा महायुतीच्या बाजूने लागलेला जरी असला तरी ऐनवेळी डॉक्टर तानाजी सावंत यांनी वेगळी भूमिका घेतली आणि भाजपाला कडाडून विरोध करत राणा पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांना जिल्हा परिषद अध्यक्षाला त्यांनी विरोध केला आणि पुन्हा एकदा भाजप आणि शिवसेना यांच्यामध्ये तणावाला सुरुवात झाली आणि त्यानंतर एक नाट्यमय घडामोड घडली की भाजप किंवा राणा पाटील यांना वगळून जिल्हा परिषदेचा अध्यक्ष करायचा असा घाट कुठेतरी तानाजी सावंत यांनी घातलेला आपल्याला पाहायला मिळाला आणि त्यांनी दोन्ही शिवसेना एकत्र येणार आणि त्या पद्धतीच्या हालचाली देखील मधल्या काळात आपल्याला बघायला मिळाल्या। मात्र आता हा वाद कुठेतरी निवळतोय अशी परिस्थिती आहे, कारण शिवसेनेने भाजपला ऑफर दिलेली आहे की अडीच वर्ष जिल्हा परिषदेचा अध्यक्ष राहील आणि त्यानंतर आलटून पालटून जिल्हा परिषदेचा उपाध्यक्ष देखील वाटून दिलं जाईल अशी त्यांनी ऑफर दिलेली आहे। भाजप या सगळ्या ऑफरवर सकारात्मक विचार करते अशी आपली माहिती आहे। काल त्यांची बैठक देखील झाली असं देखील कळते आणि याचा संपूर्ण निर्णय जो आहे तो मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकत्रित घेतील अशी माहिती धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलेले आहे। भाजप देखील त्यांच्या या ऑफरवर पॉझिटिव्ह विचार करते। एकंदरीत आता धाराशिव जिल्हा परिषदेचा जो हा अध्यक्षपदाचा वाद आहे तो सध्या निवळण्याची चिन्ह आहेत।